सुप्रिया सुळे बोलतात, आपण थेट जाऊया. एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज. या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाबाबत त्यांनी काही फरक पडेल असं वाटतं? अजितदादांनी ते करावं पालकमंत्री. तुम्हाला खरं सांगू, म्हणजे निवडून आल्यानंतर सरकार बसलं, सरकारची जबाबदारी. मी पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिजे. मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे. आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले 6 दशक राजकारणात आणि समाजकारणात आहे. ते 1 नाही 4 वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले. केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले, पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं, म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्रीपद झालं अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे आयलँड्स, म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काही राज्य. हे राज्याच्या हिताचं नाही. मी खूप टीका म्हणून सांगत नाही, मी त्या सरकारमध्ये असते तरी माझं तेच मत असतं की काही गोष्टी सॅक्रोसॅन्ट असल्या पाहिजेत, त्या राजकारणाच्या बाहेर जाऊन असल्या पाहिजे. आणि ॲडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राची ओळख ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल, म्हणजे उत्तम प्रशासक म्हणून आपली ओळख जर महाराष्ट्रात असेल, देशात असेल, तर मग हे पालकमंत्री पद, त्याची रच्ची-खेच, आणि हे शब्द माझे नाही आहेत, ते तुमच्या चॅनलवर मी ऐकते. तर मला आश्चर्य वाटतं, एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यावर सगळे कामाला लागतील आणि महाराष्ट्रात काहीतरी चांगलं, कारण का लोकांनी एवढा विश्वास या सरकारवर दाखवला आहे. सरकार स्थापनेला उशीर, त्याच्यानंतर मंत्रीपद, मंत्र्यांचे ऑफिसेस किंवा म्हणजे मंत्र्यांनी जाऊन चार्ज पण घेतला नाही आहे 100%, कॅबिनेटला 100% हजेरी नाही, आणि त्याच्यानंतर पालकमंत्री पदावर पालकचा अर्थ काय? म्हणजे गार्डियन, जो आपला पालक असतो तो आपले आई वडील, आपला प्रोटेक्टर असतो. आता त्या पालकमंत्रीबद्दल एवढी चर्चा होते, हे खरं तर म्हणजे मला आश्चर्य वाटतं. आणि मला नाही वाटत बाकीच्या राज्यांमध्ये अशी चर्चा मी कधीच ऐकलेली आहे, कारण का अनेक राज्यांमध्ये आम्ही या गोष्टी फॉलो करत असतो. पण पालकमंत्र्याबद्दल एवढं, आणि पालकमंत्री असेल जबाबदारी द्या आणि कामाला लागा, त्याच्यावर एवढी चर्चा का? म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंटवर एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांमध्ये होती. ताई, लाडक्या बहिणीचे निकष जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. धुळे शहरामध्ये ना ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचे पैसे आता परत सरकार जमा झालेले आहेत, परत पुन्हा निकष बदलले जात आहेत. ताई, मी हे मागच्या वर्षीही बोलले होते आणि मी कालही हे बोललेले मीडियाशी बोलताना की हे अपेक्षितच होतं. मागच्या वर्षी माझ्यावर तेव्हा कोणालाच विश्वास नव्हता. मी मागच्या वर्षी सातत्याने प्रत्येक भाषणात बोलत होते आणि खूप गांभीर्याने, म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की आता सरकार त्यांचं आलं आहे, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला काय त्यांच्याबद्दल तू मेमे करत बसायचं नाही, पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट. आणि माझ्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहेत, कारण का मी त्यांना खूप गांभीर्याने आणि एक सिरियस राजकारणी आणि एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षेने बघते. आणि आज ते एका अतिशय महत्त्वाच्या पदावर बसले, जिथे कैलासवासी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत, दादा बसलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं मोठं नेतृत्व घेतलं, त्या जागेवर आज देवेंद्रजी बसलेले आहेत. त्यामुळे फक्त टीका करण्यासाठी मी नाही हे बोलत आहे, पण महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट आणि 2 दिवसापूर्वी आलेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सचा कागद, एवढा मोठा रिपोर्ट आहे तो, प्लीज तुमच्या चॅनल्समध्ये जे तज्ज्ञ असतील, इकॉनॉमिस्ट असतील, अर्थकारण ज्यांना माहिती असेल, असे एक्सपर्ट्स असतील, त्यांना जरूर तो दाखवा, त्याची बातमी करा, कारण कधीतरी पॉलिसीवर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. आणि ह्या फिस्कल डेफिसिट आणि रिफॉर्म्सवर मी स्वतः बजेटमध्ये बोलणारच आहे, पण राज्य आणि केंद्रचं नातं आणि पुढचं येणारं महाराष्ट्राचं बजेट हे खूप गांभीर्याने घ्यावं लागणार आहे, कारण का इकॉनॉमीमध्ये स्लो डाऊन झालेला आहे. मी म्हणत नाही, केंद्र सरकार देशाचा आणि जगाचा डेटा सांगतो आहे. आणि आजच माझ्याकडे एक स्लाईड आली आहे ज्याच्यात बेरोजगारी ही या देशात वाढलेली आहे असा हा डेटा सांगतो. तो मी तुमच्यावर शेअर करीन, मी ट्विटही केला असेल आत्तापर्यंत. त्यामुळे अतिशय बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल. पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की DPTCचे पैसे वळवले जात आहेत. हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालं आहे
ताई सरकार ज्यावेळेस गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्शन्स होते ना सरसकट सगळे फॉर्म स्वीकारले गेले, सगळ्यांना ते अवेलेबल करण्यात आलं, पण आता निकष का बदलले जात आहेत? कारण सरकार त्यांचंच आहे, आधी पण त्यांनीच याचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारायला लावावं लागेल आणि सरकारला उत्तर द्यावं लागेल. कारण का एवढा बजा फसवणूक आहे असं वाटतंय का? कारण आताच पैसे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे.